गेले महिनाभर मी ही साय साठवून ठेवली होती. काम आणि क्लास यामुळं मला ते जमतच नव्हतं करायचं. तसं तर मी टाळतच होते. सासूबाई गावाला चालल्या होत्या. त्यांना म्हणलं होतं डबा भरून ठेवते, तुम्ही घेऊन जावा. पण त्यांच्याकडे इतका पसारा होता नेण्यासाठी गावाला, त्यामुळं त्यांनी ते न्यायचं टाळलंच आणि हे माझ्या माथीच पडलं. तसं करायला तर हा अर्धा तासच लागतो, पण हे तूप केल्यानंतर जी भांडी पडतात ते घासायचा मला खूप कंटाळा आहे. आता मी हे तूप करताना याच्यामध्ये बर्फ टाकला होता, त्यामुळं हे साय जी आहे ती बरोबर कशी छान वरती आली बघा. खरं तर मी याला 3 पातेली घेतली होती, पण मला लागली होती 2च पातेली. पण पसारा बघा मी किती घातलेला आहे. आता ही साय अशी काढल्यानंतर मी ती ठेवणार होते याच पातेल्यामध्ये. पण हे जे ताक आहे ते मी अर्धं फेकल्यानंतर मला आठवण झाली की आपल्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे आणि त्याला या ताकाची गरज आहे. मग मी काय केलं, ती जी काही ताक होतं ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तसंच काढून ठेवलं. म्हणलं खाली जाताना मग ते कढीपत्त्याला टाकता येईल. त्यानंतर मी ही जी साय आहे ती 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि नंतर याच पातेल्यामध्ये ती कढवायला ठेवली. कोणाकोणाला कंटाळा येतो मला कमेंट करून नक्की सांगा. कंटाळा तूप करण्याचा नाही आहे, पण जी उरलेली भांडी आहेत ती घासण्याचा आणि ती तेलकट भांडी पटकन लिक्विडनी निघत नाही, त्यासाठी मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. आणि ओट्यावरती बघा किती तेलकट तुपट डाग पडलेले आहेत. पण मी जो टिश्यू पेपर घेतलेला आहे मिशोवरती, तो मला खूप उपयोगी पडतो अशा टायमिंगला, कारण मला खूप घाण सवय आहे हात सारखा ओला करायचा आणि कपड्याला पुसायचा. पण हे तेलकट डाग जे आहेत ते मी कपड्याला पुसू शकत नाही, त्यामुळे मी हे टिश्यू पेपर यूज करत आहे. त्यानंतर मी जे अल्कलाईनचा डिशवॉश लिक्विड घेतलेला आहे त्याचा तर मला इतका उपयोग होतो, त्याने खूप चांगली भांडी निघतात. खाली मी कढीपत्त्याला ते ताक टाकून आले. कढीपत्त्याला चांगलं असतं ते ताक टाकलेलं. त्यानंतर गरम पाण्याने ही जी भांडी आहेत ती लगेच निघतात. इथं बघा मी तुम्हाला चमचा दाखवते. फक्त गरम पाणी टाकलं तर ते जे तेलकट झालेली भांडी आहेत ती लगेच निघली. मिक्सरचं भांडंसुद्धा स्वच्छ निघलं होतं. आता शेवटी तूप कडत आलं, त्याच्यामध्ये मी खायचं पान टाकलं. खायचं पान टाकलं की तुपाला वास छान येतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.